राहुल गांधींच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून नागपूरमध्ये आता आंदोलन सुरू झालंय। राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे। भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही या ठिकाणी करण्यात आला। नागपूरमधले दृश्य आपण पाहताय। राहुल गांधींच्या विरोधात भाजप युवा मोर्चा जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला। नागपूरमधले दृश्य आणि राहुल गांधींच्या विरोधात मुंबईमध्ये सुद्धा भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय, नागपूर आणि मुंबई। राहुल गांधींच्या विरोधात भाजप ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। काल संसदेमध्ये जी खडाजंगी झाली त्याच्यानंतर हे आंदोलन आणि दुसरीकडे आता आपण ही दृश्य आपण पाहताय। राहुरीमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। दुधाला दरवाढ मिळावी ही प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुरीमध्ये हा रास्ता रोको जो आहे तो केला जातोय। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हा रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। प्रमुख मागणी आहे ती म्हणजे दुधाला दरवाढ मिळावी आणि या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यातच या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि हा महामार्ग रोखून धरलेला आहे। दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। हातामध्ये पोस्टर्स घेऊन शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, मात्र प्रमुख मागणी म्हणजे हीच, ती म्हणजे दुधाला दरवाढ मिळावी। दुधाला दरवाढ जी आहे ती मिळत नाहीये आणि आरोप करत दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत ते राजू शेट्टी यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झालंय।